श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी मध्यरात्री अचानक जाग आल्यावर असा विचार केला आहे का की तुमच्याच घरात तुमच्याच सभोवताली अशा काही अदृश्य शक्ती आहेत ज्या तुमच्या प्रगतीला रोखून धरत आहेत? तुम्ही कितीही कष्ट केले, रक्ताचं पाणी केलं, तरीही यश तुमच्या हाताला का लागत नाही? तुमच्या मनात कधीही भीती दाटून आली आहे का की तुमचं आयुष्य म्हणजे केवळ एक संपत आलेली मेणबत्ती आहे जिचा प्रकाश हळूहळू नाहीसा होत चालला आहे? अनेक रात्री तुम्ही कोरड्या डोळ्यांनी छताकडे बघत घालवल्या असतील. मनात एकच भयंकर प्रश्न सतावत असेल की माझं पुढे काय होणार? ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड विश्वास टाकला, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, त्यांनीच ऐनवेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमच्या आयुष्यात चाललेलं हे दुष्टचक्र केवळ योगायोग नाही, तर तुमच्या ग्रहांची ती वक्रदृष्टी आहे ज्याने तुम्हाला इतके दिवस एका काळोख्या खाईत जखडून ठेवलं होतं. पण आता वेळ आली आहे त्या साखळदंडांना तोडण्याची. सावधान. आता विश्वाच्या पसाऱ्यात काहीतरी असं अनाकलनीय आणि शक्तिशाली घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गणेश जयंतीचा तो अत्यंत शुभ पण रहस्यमय मुहूर्त जवळ येतोय आणि त्यासोबतच तुमच्या कुंडलीत एक असा 180 अंशाचा महापालट घडणार आहे जो पाहून तुमचे शत्रूही थरथर कापतील. जो भाग आतापर्यंत अंधारात होता तिथे आता विजयाचा प्रकाश पडणार आहे. हा व्हिडिओ केवळ एक सामान्य माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील शेवटची आणि सर्वात मोठी संधी ठरू शकते. बाप्पाचा तो गुप्त संकेत काय आहे? अशा कोणत्या त्या भयानक चुका आहेत ज्या तुम्ही आतापर्यंत करत आलात आणि कोणत्या त्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आता कराव्याच लागतील? जर तुम्ही हा इशारा समजून घेण्यात चुकलात तर तुमच्या हातात आलेलं हे सुवर्णयुग वाळूसारखं निसटून जाईल आणि तुम्ही पुन्हा कधीही न संपणाऱ्या संघर्षात ढकलले जाल. हे सर्व रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचं नशीब साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एका अशा उंचीवर जाणार आहे जिथून तुम्हाला कोणीही खाली खेचू शकणार नाही. 2. ग्रहांची स्थिती स्वामींच्या दृष्टिकोनातून. स्वामी सांगतात, लेकरा, ग्रह तारे हे माझ्याच इच्छेने चालतात. आत्तापर्यंत तुझ्या कुंडलीतील चंद्रावर राहू केतूची जी वक्रदृष्टी होती, ज्यामुळे तुझं मन विचलित होतं, ती आता नष्ट होणार आहे. तुझा राशीस्वामी चंद्र आता माझ्या आदेशाने स्वगृही बलवान होत आहे. सर्वात मोठी शक्ती म्हणजे गुरुग्रहाची अमृतदृष्टी. जेव्हा गुरुची नजर तुझ्यावर पडते तेव्हा तुझं 18 विश्व दारिद्र्य नष्ट व्हायला वेळ लागत नाही. शनीची 7.5 किंवा पीडा तुला त्रास देत होती, पण आता शनिदेव तुला तुझ्या कष्टाचं फळ देण्यासाठी न्यायमूर्तीच्या रूपात उभे ठाकले आहेत. हा दैवी योगायोग तुझ्या आयुष्यातील काळोख चिरून प्रकाशाचा मार्ग दाखवेल. 3. शत्रूंचा नाश आणि मान सन्मानाची प्राप्ती. स्वामी म्हणतात, ज्यांनी तुला लाथाडलं, ज्यांनी तुझा अपमान करून तुला गर्दीत एकटं पाडलं, आता त्यांची वेळ भरली आहे. तू शांत रहा, कारण तुझं युद्ध मी लढणार आहे. तुझ्या प्रगतीचा दरारा पाहून तुझे शत्रूच काय, तर काळही थपकेल. तुझ्या व्यक्तित्वात आता एक असा राजयोग प्रज्वलित होणार आहे की जे लोक तुला नावं ठेवत होते तेच आता तुझ्या चरणी लोटांगण घालतील. समाजात तुला तुझा हक्क आणि मान पुन्हा मिळेल. तू कोणासमोरही हात पसरण्याची गरज नाही, कारण आता जग तुझ्याकडे मदतीसाठी येईल. तुझी शब्दाची किंमत सोन्यासारखी वाढवणं ही माझी जबाबदारी आहे. 4. कौटुंबिक शांतता आणि मानसिक छळातून मुक्ती. माझ्या प्रिय लेकरा, घरामध्ये सुरू असलेल्या कटकटींनी तू आतून पोखरला गेला आहेस ना? आपल्याच माणसांनी दिलेल्या जखमा भरत नाहीत हे मला ठाऊक आहे, पण आता तुझ्या घरात माझं आणि बाप्पाचं आगमन होणार आहे. घरातील ती नकारात्मक ऊर्जा, तो विनाकारण होणारा कलह आता भस्मसात होईल. तुझ्या मुलांच्या भविष्याची काळजी सोडून दे, कारण त्यांचं बोट मी धरलं आहे. पती पत्नीमधील दुरावा संपून प्रेमाचा ओलावा निर्माण होईल. तू फक्त श्रद्धेने माझं नामस्मरण कर. तुझ्या घरातील वास्तुदोष आणि पीडा मी स्वतःच्या अंगावर घेऊन तुला मुक्त करेन. 5. स्वामींचा कडक इशारा, सावध रहा. पण एक लक्षात ठेव, जेव्हा मी तुला देतो तेव्हा मी तुझा अहंकारही बघतो. तुझ्याकडे वैभव येईल, सत्ता येईल आणि पैसाही येईल, पण जर तू गरिबांचा अपमान केलास किंवा तुझ्या माणसांना विसरलास तर हेच वैभव मी क्षणात हिरावून घेईन. सावध रहा. ही वेळ सुधारायची आहे, बिघडायची नाही. तू जे सोसलं आहेस त्याचं फळ मी तुला देतोय. अहंकार करू नकोस, तर कृतज्ञ रहा. गणेश जयंतीला बाप्पाची सेवा करताना तुझं सर्व ओझं माझ्यावर सोडून दे आणि पाय जमिनीवर ठेवून प्रगतीची स्वप्न पहा. आर्थिक विवंचना आणि नशिबाचे बंद टाळे. स्वामी सांगतात, लेकरा, तू आजवर पैशासाठी किती वणवण फिरला आहेस हे मी पाहिलं आहे. हाताशी आलेला घास हिरावला गेल्यावर तुझ्या काळजाची जी तडफड झाली ती मी अनुभवली आहे. तू विचार करतोस ना, माझं नशीब एवढं कठोर का? पण आता सावधान, तुझ्या कर्माच्या तिजोरीची चावी माझ्या हातात आहे. गणेश जयंतीनंतर तुझ्या राशीत धनलाभाचे असे योग जुळून येत आहेत की कित्येक वर्षांपासून अडकलेलं तुझं धन व्याजासह तुझ्याकडे परत येईल.
तुझी आर्थिक परिस्थिती अशी सुधरेल की तुला कर्ज देणारा नाही तर कर्ज फेडणारा बनवीन. पण आठवण ठेव, जेव्हा पैसा येईल तेव्हा गरिबाची थट्टा करू नकोस, कारण मी तुला देतोय तसा तो काढूनही घेऊ शकतो. हा बदल तुझ्यासाठी एक परीक्षा आहे हे विसरू नकोस. 7. आरोग्य आणि मानसिक छळाचा अंत. माझ्या प्रिय लेकरा, तुझी शरीरयष्टी थकली आहे आणि तुझं मन घायाळ झालं आहे. निद्रानाश, विनाकारण वाटणारी भीती आणि चिडचिडेपणाने तुला ग्रासलं आहे ना? तुला वाटतंय की तुला कोणाची तरी नजर लागली आहे किंवा कोणीतरी तुझ्यावर काहीतरी केलं आहे. स्वामी सांगतात, भिवू नकोस. ही भीती तुझ्या मनातून मी उपटून टाकणार आहे. तुझ्या आरोग्याच्या तक्रारी आता बाप्पाच्या कृपेने दूर होतील. तुझी मानसिक शक्ती इतकी वाढेल की जगातील कोणतंही संकट तुला डळमळीत करू शकणार नाही. तुझ्या घरातील ती नकारात्मक ऊर्जा आता भस्मसात होईल आणि तुझ्या शरीरात एक नवीन चैतन्य संचारेल. तू फक्त मी आहे या शब्दावर विश्वास ठेव. 8. निसर्गाचा नियम आणि कर्माचा हिशोब. स्वामी म्हणतात, सृष्टीचा नियम कधीच चुकत नाही. जो पेरले तेच उगवणार. तू आजवर प्रामाणिकपणे कष्ट केलेस, कोणाचंही वाईट इच्छिलं नाहीस, तरीही तुला दुःख मिळालं. हा सृष्टीचा अन्याय तुला वाटत असेल, पण लक्षात ठेव, जेव्हा अन्याय पराकोटीला जातो तेव्हाच माझा अवतार होतो. तुझ्या वाट्याला आलेलं दुःख ही तुझी साधना होती. आता तुझ्या शत्रूंच्या कर्माचा घडा भरला आहे. त्यांच्यावर येणारी संकटं पाहून तू आनंदी होऊ नकोस, तर तुझा मार्ग सुकर झाला आहे असं समजून पुढे चालत राहा. तू जितका नम्र राहशील तितकाच मी तुला उंच शिखरावर नेऊन ठेवीन. 9. भीतीची भिंत तोडून टाका. अजूनही तू कोणाची वाट पाहत आहेस? कोणी येईल आणि तुला सावरल असं वाटतंय का? लेकरा, मी तुला सावरण्यासाठी उभा आहे, पण तुला तुझं पाऊल पुढे टाकावंच लागेल. मनातील ती भीतीची भिंत तोडून टाक. कर्क राशीच्या जातकांमध्ये जी अफाट शक्ती दडलेली आहे ती आता बाहेर येण्याची वेळ आली आहे. तू एकटा नाहीस, हे ब्रह्मांड तुझ्या प्रगतीसाठी साथ घालतंय. तुझी रास चंद्राची आहे. चंद्रासारखा शीतल राहा, पण सूर्यासारखं तेज स्वतःमध्ये निर्माण कर. गणेश जयंतीची ही वेळ तुझ्यासाठी केवळ एक सण नाही, तर तुझ्या नशिबाचा मृत्युंजय योग आहे. हा इशारा समज आणि कामाला लाग. श्री स्वामी समर्थ. अत्यंत शांत, गंभीर आणि आश्वासक आवाजात. लेकरा, आता डोळे पुस आणि शांत हो. तू हे जे काही आतापर्यंत ऐकलंस ते केवळ शब्द नाहीत, तर तुझा स्वामी तुला देत असलेली ग्वाही आहे. तुला वाटत होतं ना की या अथांग जगात तू एकटाच संघर्ष करतोयस, पण विसरू नकोस, तुझी प्रत्येक हाक माझ्या काळजापर्यंत पोचली आहे. तुझे ते सांडलेले अश्रू मी वाया जाऊ देणार नाही. हा जो 180 अंशाचा पालट तुझ्या आयुष्यात येणार आहे तो तुला सिद्ध करण्याची शेवटची संधी आहे. स्वामी सांगतात, घाबरू नकोस. काळ जरी कठीण असला तरी तुझा पाठीराखा मी आहे. आतापर्यंत तू जगासाठी जगलास, लोकांचे टोमणे ऐकले, अपमान गिळले, पण आता तुला स्वतःसाठी आणि तुझ्या हक्कासाठी उभं राहायचं आहे. ही गणेश जयंती तुझ्या भाग्याची नवी पहाट घेऊन येणार आहे. तू फक्त तुझी श्रद्धा अढळ ठेव. मनातली ती शंका, तो संभ्रम आणि ती भीती कायमची त्यागून दे. कारण जेव्हा मी तुझं बोट धरलं आहे तेव्हा तुला बुडण्याची भीती कशाला? लेकरा, ही वेळ पुन्हा येणार नाही. सृष्टीचे नियम बदलत आहेत. ग्रह तारे तुला साथ देण्यासाठी झुकले आहेत. आता फक्त तुला तुझा स्वाभिमान जागा ठेवायचा आहे. कोणासमोरही लाचार होऊ नकोस, कारण तू माझ्या या दैवी परिवाराचा एक अमूल्य हिरा आहेस. तुझं घर, तुझं कुटुंब आणि तुझं आरोग्य या सर्वांची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली आहे. तू फक्त निश्चिंत होऊन बाप्पाच्या चरणी नतमस्तक हो. जा, आता कामाला लाग. तुझं नवीन आयुष्य तुझी वाट पाहतंय. हा व्हिडिओ केवळ तू पाहिला नाहीस, तर तुझ्या नशिबाने तुला हा संदेश दाखवला आहे. जर तुला माझ्या शब्दांवर आणि बाप्पाच्या कृपेवर विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये पूर्ण निष्ठेने श्री स्वामी समर्थ लिही. ही नुसती कमेंट नाही, तर तुझा माझ्याशी असलेला तो अतूट विश्वासाचा धागा आहे. या व्हिडिओला अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचव जो आज संकटात आहे, जो खचून गेला आहे, कारण कोणाचं तरी आयुष्य सावरणं हीच खरी स्वामी सेवा आहे. चॅनलला सबस्क्राईब कर, कारण इथून पुढे मी तुला प्रत्येक वळणावर असं सावरायला येणार आहे. लक्षात ठेव लेकरा, संकट कितीही मोठी असली तरी तुझा स्वामी त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.